डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं म्हटलं होतं की गरीब जन्माला येणं हे पाप नाही आहे, पण गरीब मरणं हे पाप आहे. पण मला तुम्ही सांगा, एखाद्या मुलानं जर खूप मेहनत केली आणि त्याचं एक स्वप्न असन की आपण गरीब राहू नये, जरी आपण गरीब म्हणून जन्माला आलो असन तर गरीब म्हणून मरावं नये, अशी जर कोणाची इच्छा असन किंवा एखाद्याचं स्वप्न असन, मग हे चुकीचं आहे का? हे चुकीचं आहे. आणि हे आपल्या भारतात तरी चुकीचं आहे. कारण सांगतो मी, कारण आता तुम्ही एक प्रकरण पाहिलं असं नीट एक्झामचं. 22 लाख विद्यार्थी या नीट एक्झाममध्ये बसले होते मित्रांनो. आणि या 22 लाख विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही विचार करू शकता की कितीतरी गरीब लोकांचे म्हणजे मुलं असतात की ज्यांनी कोणाची शेती विकली असन, कोणाच्या आईनं आपले गहाण म्हणजे दागिने गहाण ठेवले असन. हां, कोणाच्या बाबांना त्या परीक्षेसाठी मुलगा बाहेर जातो, लाखानं फी आहे म्हणून कुठेतरी कामानं मजुरी करत असन, काहीतरी का का बरं करत असन की एक दिवस आपला मुलगा काहीतरी बनन आणि हे आपली परिस्थिती बदलन. पण गरिबाच्या मुलांना एक सांगतो मी की या देशामध्ये ना फक्त संविधान नावापुरतंच चालतंय. काय म्हणजे कोणाला कशाचीच भीती नाही राहिली. चोर हा बिंदास दिवसा चोरी करतो, मर्डर दिवसा बिंदास होऊन राहिले, रात्रीची गरज वाटत नाही. ठीक आहे. लहान लहान मुलींवर बलात्कार होऊन राहिले, 4-4 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होऊन राहिले. लोक कॅन्डल मार्क काढतात आणि बस तिसऱ्या चौथ्या दिवशी काहीच नाही आहे, हो काहीच नाही आहे, तिसऱ्या चौथ्या दिवशी विसरून जातात. मग तुम्ही सांगा, एवढा मोठा नीटचा पेपर जो भारतामध्ये एक पेपर असतो तो पण लीक होऊन राहिला. म्हणजे एका 10 रुपयाचं हगीज मुलाचं ते लीक होत नाही आणि एवढा मोठा पेपर लीक कसा होते हो? म्हणजे विचार करा तुम्ही, त्या पेपरला किती डिमांड असन. आणि जे कोणतरी कुलकर्णी आहे त्यानं हा पेपर फोडला, तर या पेपर फोडल्यामागं त्याला लीक करावं याच्यासाठी प्रवृत्त कोणी केलं असन? त्याचा तर मुलगा नीटचा पेपर देत नसन किंवा तिचा मुलगा नीटचा पेपर देत नसन, पण त्याला प्रवृत्त देणारी संस्था कोणती? तर आपणच भ्रष्ट लोक. विचार करा, आपल्याला काय पाहिजे? आपल्याला अभ्यास नाही पाहिजे, आपल्याला मेहनत नाही पाहिजे, आपल्याला संघर्ष नाही पाहिजे. डायरेक्ट 20 लाख रुपये द्या आणि पेपर द्या. कितपत योग्य आहे हे? तुम्ही सांगा. असे डॉक्टर झाले तरी काय होणार आहे माहीत आहे का? 100 रुपयाची सलाईन आहे, तो नाही 500 रुपयाला विकन का? कारण त्यानं इकडे पैसे दिले आहे. पैसे त्यांना आतापर्यंत एज्युकेशन त्याचा खर्च किती असते, त्यानंतर तो पुन्हा 20 लाख रुपये देतो. विचार करा, तो काळाची पहिणार नाही का पैसे? मग तुम्ही सांगा ना, 100 रुपयाचं इंजेक्शन तो 500 रुपयाला लावत असन आणि 2,000चं मेडिकल देत असन आपल्याला औषधचं. मग त्याचं चुकलं काय? काय चुकलं? काहीच चुकलं नाही आहे. इमानदारीचा जमाना राहिला नाही मित्रांनो. संघर्ष करावाच लागेल आणि याच्यासाठी हे बदल होऊ शकते. याच्यासाठी आपणच जबाबदार आहे, सिस्टीम जबाबदार आहे. ठीक आहे ना? हा प्रश्न कोणाला विचारावा, एक प्रश्न पडते की या सिस्टीमला विचारावं की सरकारला विचारावं? म्हणजे कोणाला विचारावा हा प्रश्न की गरिबाच्या पोरांना काय करावं, काय काहून त्याच्या स्वप्नाला व्हॅल्यू नसते का? का बरं त्याला वाटत नाही आपली परिस्थिती बदलावं? हे त्याची चुकी आहे का? मला तर वाटते कधी कधी जेवढे काही तयारी करणारी मुलं आहे, ज्याच्याकडे पैसे नाही आहे, इमानदारीवर अभ्यास करणारा, असं वाटते, मी कोणाचा विश्वास तोडत नाही आहे, असं वाटते कधी कधी सरळ सरळ व्यवसाय करा आणि मोठे व्हा. आणि तुम्ही डॉक्टर झाले गरिबाची मुलं, तर तुम्हाला सरकारी दवाखान्यात म्हणजे तुम्ही जर डॉक्टर झाले तर तुम्हाला माहीत आहे का, एखाद्या कोपऱ्यात दवाखान्यात टाकावा लागतो, तेवढे पैसे नसते आपल्याकडे. काय फायदा? काय फायदा? काय फायदा? म्हणजे मित्रांनो, ही प्रक्रिया, ही समाजव्यवस्था ही गरिबासाठी राहिलीच नाही ना हो. प्रायव्हेट शाळा आहे, प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्हाला सांगतो मी, भरमसाठ फी आहे. कोण भरू शकते? गरिबाचा मुलगा भरू शकते? नाही भरू शकत. त्याच्यात आता 250 प्रायमरी शाळा बंद केल्या गव्हर्नमेंटनं. का बरं केल्या? का बरं? त्यात तुम्हाला सुविधा नाही आणता येत? 250तल्या 50 शाळा तुम्ही काय करा, बंद नका करू, 50 शाळेमध्ये थोडीशी सुविधा द्या, जेणेकरून मुलं येतील. नाही, सरळ सरळ बंद. कधीतरी पाहिला का तुम्ही एवढ्यात की प्रायव्हेट शाळा बंद झाली म्हणून? कधीच होणारही नाही. कारण हे त्यांच्याच मंत्र्यांचेच आहे ना. मी स्वतः काम करतो, मी स्वतः आपण अनुभवल्या या गोष्टी. यामध्ये गरिबाचं खूप मरण आहे आणि हे काहीच कामाची गोष्ट नाही आहे. कधी कधी असं वाटते म्हणजे गरीब होणंच पाप आहे. आणि खरंच आहे, भारतामध्ये तरी आहे. तुम्हाला मोठं स्वप्न बघण्याचा अधिकार भारतामध्ये नाहीच. मी असं म्हणत नाही आहे की गरिबाच्या पोरांना काहीच करू नका, करा. याच्यापेक्षा जिद्दीनं अभ्यास करा आणि चांगले मार्क्स घ्या मित्रांनो. पण
थोडंसं जपून अभ्यास करा आणि जपून वागा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडं जागृत राहा. आता पहा, जो पेपर लीक झाला आहे तो आपल्या स्टुडंटनीच सांगितला. ही तर NTA काम होतं की लीक झालं आहे सांगण्याचं, पण मुलांनी सांगितलं. म्हणजे विचार करा, काय काय चालू काय आपल्या देशामध्ये. भयंकर परिस्थिती आहे आणि भयंकर परिस्थितीमधून कसं निघायचं, का लवकर मरायचं, हाच एक मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते नक्की खरंच सांगा, कारण ही व्यवस्था बदलल्याशिवाय पर्याय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय भारत.